नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. आनंद आश्रमात सोडवल्या जाणार जनतेच्या समस्या. अबू आझमी यांच्या वक्तव्यावर नरेश म्हस्के आक्रमक. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. आणि रिक्षाचे मीटर रिकॅबिलिटेशनच्या प्रक्रियेस सुरुवात. ठाण्यात शिंदे सेना विरुद्ध भाजपा हा सामना दिवसेंदिवस अधिक रंगतदार होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी देखील आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम हाती घेतला. आता शिंदे सेनेच्या माध्यमातून देखील समस्या सेवा समाधानाचं म्हणत जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची हमी दिली आहे. त्यानुसार जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आज आनंद आश्रम इथे मनोज शिंदे, उपशहर प्रमुख अशोक वैती तसंच माजी नगरसेवकांसह शहर प्रमुख आणि उपशहर प्रमुख यांच्या उपस्थितीत जनतेच्या समस्या मार्गी लावल्या जाणार असल्याचा दावा शिंदे सेनेकडून करण्यात आला आहे. मागील 2 महिन्यांपासून शिंदे सेना विरुद्ध भाजपा असा सामना ठाण्यात रंगू लागलाय. वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराची घोषणा केल्यानंतर तो घेतला देखील. यावेळेला ठाण्यासह जिल्ह्यातील विविध भागातून 650हून अधिक नागरिक या जनता दरबारात येऊन गेले. यावेळेला नाईकांनी सर्वांच्या तक्रारी ऐकल्या खऱ्या, मात्र त्यांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांनी काय केलं याचं उत्तर या महिन्यात घेतलं जाणार आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या आमदारांनी देखील आमदार भेटीला हा उपक्रम हाती घेतलाय. त्यामुळे शिंदे सेनेत काहीशी अस्वस्थता पसरली. त्यातही जनता दरबार घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे उभे राहतात तिथेच नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात असा दावा शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. त्यानिमित्तानं शिंदे सेना आणि भाजपामधील दुरावा वाढत जात असतानाच आता शिंदे सेनेच्या शिलेदाराने देखील ठाणेकरांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी विडा उचललाय. नाईकांच्या जनता दरबारात ठाणेकरांना 1 महिना थांबावं लागणार आहे. मात्र आमच्याकडे येणाऱ्या ठाणेकरांना तात्काळ समस्यांचं निराकरण करण्याची काहीशी हमीच शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार मंगळवारी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत आनंद आश्रम इथे तर प्रत्येक गुरुवारी ठाणे महापालिकेच्या समस्या सेवा समाधान या कार्यक्रमांतर्गत ठाणेकरांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावले जाणार असल्याची हमी शिंदे सेनेनं दिली आहे. या कार्यक्रमाला शिंदे सेनेचे महापालिका हद्दीतील सर्व शहर प्रमुख उपशहर प्रमुख उपस्थित राहणार असल्याचंही सांगण्यात आले. नाही, कोणीतरी जनता दरबार लावला म्हणून आपण काहीतरी करावं असं काही उद्दिष्ट नाही आहे. गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंदिके साहेबांच्या ह्या आश्रमामध्ये नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने सर्वपरीने प्रयत्न होत असतात. यावेळी आम्ही समस्या सेवा आणि समाधान खऱ्या अर्थ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या सेवा करण्याची जी संधी मिळणार आहे आम्हाला, त्याच्यातून समाधान आम्हाला देखील असणार आहे, त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना देखील असणार आहे. असा हा एक दिघे साहेबांनी पायंडा पाडून दिला की नागरिकांची सेवा करायची. त्या माध्यमातून मनोज शिंदे साहेब आणि मी स्वतः आणि सर्व शहर प्रमुख सर्व उपशहर प्रमुख या ठिकाणी पवन कदम देखील आहेत आणि ह्यांचं आपल्यानंतर गोलब साहेब आहेत. आम्ही सर्व एकत्र मिळून काम करणार, टीम म्हणून. म्हणजे मी प्रमुख आहे किंवा हे नाही, तर टीमवर्क म्हणून काम करणार आहोत. आणि नागरिकांचे प्रश्न मंगळवारी आनंद आश्रम दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये ठाणेकर नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार. तर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांमुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली असून राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना याबाबत पत्राद्वारे औपचारिक मागणी केल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. अबू आझमी यांनी आमदार असताना घेतलेल्या शपथेला विरोधाभासी अशी वक्तव्य केल्यानं आझमी यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा अशीही त्यांनी मागणी केली आहे. म्हस्के यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की महापुरुषाचा अपमान करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा वक्तव्यामुळे 2 धर्मात आणि समाजात तेढ निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे देशातील शांतता आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत कडक आदेश दिले असून अशा प्रवृत्तींचं समर्थन करणाऱ्यांना वेळीच ठेचलं पाहिजे, पोलीस ठाण्यात डांबलं पाहिजे आणि त्वरित कारवाई झाली पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. मी आमच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्या माणसांची जी भलामण करतोय, एक प्रकारे त्यांनी देशद्रोहच केलेला आहे. देशाच्या विरोधात, हिंदुस्थानच्या विरोधात ज्यांनी देशावर आक्रमण केलं, हिंदूंची मंदिरं तोडली, महिलांचा अपमान केला, गावं लुटली,
छत्रपती संभाजी महाराजांचा 40 दिवस क्रूर असे त्यांच्यावर अत्याचार केले, आपला धर्म परिवर्तन करत नाहीत म्हणून अशा माणसावरचं भलामण जो करणं आहे हे देशाच्या विरोधात काम आहे. आणि म्हणून अशा अबू आझमीवरती गुन्हा दाखल करा आणि तो गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्याच्यावर जी काही कलमं आहेत देशद्रोहाची आहेत ती कलमं या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि तशा पद्धतीचा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. राज्य परिवहन विभागानं लागू केलेल्या नवीन भाड्यांमध्ये चालकांना त्यांचे रिक्षाचे मीटर रिकॅलिब्रेट करावं लागतंय. त्यासाठी मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत आत्तापर्यंत 14,428 रिक्षांच्या मीटरचं रिकॅलिब्रेट करण्यात आलं असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या अहवालातून स्पष्ट होत आहे. इंधन खर्च, वाहनाची देखभाल दुरुस्ती, वाहन कर्जावरील वाढलेले व्याजदर लक्षात घेऊन रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यानुसार 1 फेब्रुवारी 2025 पासून टॅक्सी आणि रिक्षेच्या भाड्यात वाढ करण्यास मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणानं मान्यता दिली. त्यानुसार रिक्षाचं किमान भाडं 26 रुपये आणि टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपये झालं. टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडेवाढीची अंमलबजावणी झाली असून मीटरमध्ये बदल करण्यासाठी चालकांना 3 महिन्याची मुदत देण्यात आली. त्यानुसार मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया सुरू झाली. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाअंतर्गत ठाणे महापालिका, भिवंडी महापालिका, मीरा भाईंदर महापालिका आणि शहापूर तालुका येतो. ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर आणि शहापूर या तालुका शहरांमधील विविध भागात 80,000च्या आसपास रिक्षा धावतात. यातील काही रिक्षा शेअरिंग पद्धतीनं तर काही मीटर पद्धतीनं चालवल्या जातात. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाअंतर्गत रिक्षाचे मीटर रिकॅलिब्रेट करण्याचं काम सुरू आहे. त्यानुसार ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर आणि शहापूर या भागात आत्तापर्यंत 14,428 रिक्षांचे मीटर रिकॅलिब्रेट करण्यात आले, अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली. तरी रिक्षा चालकांनी लवकरात लवकर मीटर रिकॅलिब्रेट करून घ्यावं असं आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आलं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या 2 महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांच्या हत्येचे काही फोटो समोर आलेत. या फोटोनंतर संपूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जातोय. अशातच शिंदेंच्या शिवसेनेकडून आज ठाण्यातील टेंबिनाका परिसरात वाल्मिक कराडचा पुतळा दहन केलाय. क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही तर त्या माणसाला मोकाट सोडत असून तरीही सत्ता काही कामाची नाही. भर चौकात त्याला फाशी द्यायला हवी. ज्या पद्धतीनं नियतीला लाजवेल अशा पद्धतीनं कृती वाल्मिक कराड आणि मंडळीनं केली आहे, लघुशंका केली आहे, त्याचा तो पार्टच कापून टाकायला हवा असं यावेळेला खासदार नरेश म्हस्के म्हणाले. यावेळेला शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळेला शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, माजी महापौर अशोक वैती, माजी महापौर महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, शहर प्रमुख हेमंत पवार, मनोज शिंदे, एकनाथ भोईर, पवन कदम, उमेश पाटील, सुधीर कोकाटे, सिद्धार्थ ओळेकर तसंच सर्व माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी, युवा सैनिक, शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संतोष देशमुख मस्साजोगचे सरपंच यांची जी हत्या झालेली आहे, आपण काल पाहिले असतील. त्यांची हत्या करतानाचे जे काही फोटो, जे काही व्हिडिओ जे बाहेर आलेले आहेत, अतिशय करुणापूर्वक प्रत्येकाच्या डोळ्यातनं पाणी येईल. अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे. ते फोटो सुद्धा आपण पाहू शकत नाही. असा हा वाल्मिक कराड पाणक्या म्हणून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करत होता आणि नंतर संपूर्ण जी दहशतवादी गँग जी त्यांनी बीडमध्ये सुरू केली, गोरगरीब लोकप्रतिनिधी असतील, कामगार असतील, उद्योगपती असतील, सगळ्यांना धाक धपशाच्या नावावरती जो हिंसाचार त्यांनी माजवला होता आणि संतोष देशमुख यांच्या सारख्या एका कार्यकर्त्याचा जो त्यांनी नाहक बळी घेतलेला आहे, क्रूरपणे मारलेला आहे, त्याला फासावरच लटकवलं पाहिजे ही आमची मागणी आहे. ताबडतोब फास्ट ट्रॅकवर खटला चालून ताबडतोब भर चौकात फाशी द्यावी ही मागणी आज आम्ही या आंदोलनामार्फत सरकारकडे करत आहे. साहेब, कुठेतरी यामध्ये असं दिसतंय की ज्याप्रमाणे या कृत्याने मारलेलं आहे त्यांच्या मागे कोणतरी मोठा हात आहे असं दिसतंय. जे कोणी असतील या प्रकरणामध्ये, जे कोणी असतील, जो कोणी दोषी असेल मग तो कुणी असो, त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विरोधात आज ठाण्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला होता. सकल मराठा समाज बांधवांनी यावेळेला आंदोलन करत अबू आझमींचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनादरम्यान आझमीच्या फोटोला पायदळीत उडवत मराठा बांधवांनी तीव्र निषेध नोंदवला. यावेळेला धनंजय मुंडे आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळेला सकल मराठा ठाणे जिल्हा समन्वयक रमेश आमरे आणि मंगेश आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. आज आंदोलन घेण्यात आलेलं आहे. करण्यात आलेलं आहे. हे जे काल अबू आझमी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम खोटं वक्तव्य आहे. ही पियावा आहे. याचा आम्ही जाहीर मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करतो आणि याला तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन याला तात्काळ अरेस्ट झाली पाहिजे. म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय. ही जी पियावा ही इथे थांबली नाही. यांना जर का एवढा पुळका असेल ना यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन राहावं. यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन त्यांचा देश आहे ना ते जाऊन राहावं त्यांनी. इथं त्यांचं काही काम नाहीये. ही अशी खूप पियावा आहे जे अजून त्यांचं रक्त उसळत आहे. मी तर म्हणतो ती औरंगाची जी समाधी आहे ती उकळून फेकली पाहिजे. त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. आज तुम्ही बघा संभाजी महाराजांचा जो पिक्चर झालेला आहे त्या किती वेदना होतात. आता फक्त एवढं थोडंसं दाखवलंय. पूर्ण दाखवलं असतं पुन्हा आपलं हिंदुस्थान भेटलं असतं. ही औरंगाची औलाद आहे आणि हे मुद्दाम झाडून बुजून करतायत. माझी बसायचा आणि तो तर पहिला देशद्रोही आहे. त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारने त्याला अरेस्ट नाही केला. तो बॉम्ब ब्लास्टचा आरोपी आहे. तो तेव्हा त्याला सोडला त्यावेळेस तेव्हा तो बॉम्ब ब्लास्टमध्येही आहे अबू आझमी. तेव्हा काँग्रेसच्या सरकारने त्याला त्या केसमध्ये घेतला नाही. माझा आरोप आहे की त्याला तात्काळ ती केस ओपन करा आणि त्या बॉम्ब ब्लास्टमधून त्याला घ्या. पावसाळ्यात नाले गटारं तुंबल्यानं जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी कोट्यावधींचा निधी पालिका नाले सफाईवर खर्च करत असते. गेल्या वर्षी कामाची देयकं मिळाली नसल्यानं ठेकेदारांना पालिकेच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद दिला नव्हता. मात्र यंदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून घनकचरा विभागानं 9 प्रभाग समिती अंतर्गत 10,29,00,000ची निविदा पालिकेनं नालेसफाईसाठी काढली. पावसाळ्यात नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नाले तुंबून पाणी साचल्याच्या घटना घडतात. त्यामुळे दुर्घटना देखील घडण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पाणी तुंबून दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेनं वेळेत नालेसफाईचं नियोजन आखले. त्यासाठी पालिका प्रशासनानं 2025-26 या वर्षासाठी पालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती अंतर्गत मुख्य नाले आणि त्याला जोडणारी लहान मोठे नाले असे 384.91 किलोमीटर नाल्यांच्या सफाईसाठी 10,29,00,000चा निधीची तरतूद केली आहे. या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून यंदा पावसाळा सुरू होण्याच्या 2 महिने आधीच निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्यानं वेळेत नालेसफाईची कामं पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. नालेसफाईची कामं करताना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ JCB पोकलेन या मशीनचा वापर केला जातो. ज्या नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ आहे तसंच खाडी परिसर असलेल्या कळवा माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत नाल्याची सफाई पालटून मुळे या कामावर पर्यवेक्षणासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसंच कामाचं चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. आनंद आश्रमात सोडवल्या जाणार जनतेच्या समस्या. अबू आझमी यांच्या वक्तव्यावर नरेश म्हस्के आक्रमक. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. आणि रिक्षाचे मीटर रिकॅबिलिटेशनच्या प्रक्रियेस सुरुवात. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोळघाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.